आज कॉफी विथ कदममध्ये कशी असा मी आलेली आहे. त्यांची मेहनत, त्यांचं काम हे अनेकांनी पाहिलेले आहे. मीडिया कर्मी म्हणून, माध्यमकर्मी म्हणून मी सुद्धा गेली साधारण 2 दशकं पाहतेय. सतत धावपळ त्यांची मी पाहिली आहे. कुठल्याही पदाची अपेक्षा न करता संघटनेसाठी सतत काम करत असणारी एक व्यक्ती आमदार झालेले आहेत, नवनिर्वाचित आमदार आहेत. तुम्हाला कळलंच असेल मी माधवी नाईक यांच्याबद्दल बोलतेय. आता तुम्ही आमदार झालेले आहात, शपथ घेतलीत आमदारकीची, कसं वाटतंय? खरं सांगू, त्या क्षणाला माझ्या मनामध्ये फक्त 2च भावना होत्या. एक आनंद आणि दुसरे आभार. आभाराची भावना पक्षासाठीची मनामध्ये आली की त्यांनी मला ही संधी दिली, आणि दुसरे म्हणजे जबाबदारीची जाणीव देखील अर्थातच त्या दिवशी झाली. आनंद जरी असला, आभार जरी असले तरी देखील ती एक भावना देखील तेवढीच तीव्र होती की बापरे, आता आपल्याला एका वेगळ्या फोरमवरती काम करायचं आहे. घर, कुटुंब आणि ही राजकारणातली मोठी जबाबदारी, आणि अशी जबाबदारी की जो पक्ष सत्तेमध्ये असो किंवा नसो, हा पक्ष निरंतर काम करत असतो. मी ठरवून राजकारणात आलेली महिला नाहीये, त्यामुळे जे घडत गेलं तसं मी पुढे येत गेले. पण त्यावेळेला माझ्या सासूबाई मला असं म्हणाल्या होत्या की तू मार उडी, मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू तुझ्या मुलाची चिंता करू नकोस, आम्ही 2 जण आहोत, तोपर्यंत आम्ही सगळं निभावून नेऊ. तर त्यावेळेला मला असं वाटलं की आपण ह्याच्यामध्ये गेलं पाहिजे. युवा पिढीला आणि खास करून राजकारणामध्ये ज्या महिला आहेत, ज्या येऊ इच्छितात, त्यांना काय संदेश आपण देऊ इच्छितात? तुमचा मुद्दा ठामपणे मांडण्याकरता तुम्हाला अभ्यास केला पाहिजे. राजकीय क्षेत्र असं आहे की याच्यामध्ये तुम्हाला पाहणारे अनेक लोक आहेत, समाज तुम्हाला पाहत असतो, त्यामुळे तुमचं दर्शनीय जे काही एक व्यक्तिमत्व आहे त्या बाबतीतही तुम्हाला खूप काटेकोर राहिलं पाहिजे. मग तुम्हाला या क्षेत्रामध्ये तुम्ही महिला आहात की पुरुष आहात, किंवा तुम्हाला काही राजकीय पाठबळ आहे का, तुम्ही एखाद्या राजकीय कुटुंबातून येता किंवा नाही, हे सगळे प्रश्न हळूहळू गौण ठरत जातील आणि तुम्हाला स्वतंत्रपणे तुमचं अस्तित्व सिद्ध करता येईल.